परंतु या 200 रुपयाच्या फीच्या पाठीमागे त्यांना तात्काळ दर्शन व्हावं, VIP दर्शन आणि अधिक लवकर व्हावं यासाठी काही एजंट्स सातत्याने काम करत होते आणि त्यांना 3,000 ते 9,000 रुपये, कधी कधी 12-13,000 रुपये सुद्धा त्यांच्याकडून घेतले जात होते. अशा स्वरूपाच्या तक्रारी या आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याचप्रमाणे नवनियुक्त जे जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब आहेत, श्री रोकडे साहेब, तसेच ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत घुले मॅडम, यांच्याकडे या प्राप्त झालेल्या होत्या. या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश हे माननीय सत्र न्यायालय यांच्याकडून मिळाले होते. या बाबतीमध्ये शनिवारी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं. भाविकांना कशा पद्धतीने 200 रुपयाच्या तिकिटामध्ये 3,000 रुपये घेतलं जातं या बाबतीमध्ये संपूर्ण एव्हिडन्स बेस हे ऑपरेशन केलं गेलं. याच्यामध्ये जे सुरुवातीला आरोप पकडले गेले ते शनिवारी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून आणि इतर सर्व एव्हिडन्सच्या आधारावर काल रात्री 1 वाजता विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुरुषोत्तम कडलं यास अटक केलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण ही कारवाई एव्हिडन्स बेस आहे. आतापर्यंत 2 लोकांना अटक केलेली आहे. आणखी काही नावं निष्पन्न झालेली आहे. त्या नावाच्या आधारावर त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना एक लवकरच अटक केली जाणार. पुरुषोत्तम कडलकला अटक झालेली आहे आणि त्याचा नक्की काय होईल? या संपूर्ण रॅकेटमध्ये वेगवेगळ्या चैन आहेत, वेगवेगळी लोक नियुक्त केलेली आहेत आणि उत्तर दरवाजातून जी एंट्री केली जाते त्या दरवाजातून सोडताना ह्या ट्रस्टचा जो पद आहे त्या पदाचा वापर करून आतमध्ये सोडलं जातं आणि ही एखाद्या दुसऱ्या ग्राहकासाठी किंवा नातेवाईकांसाठी किंवा इतर कुठल्याही प्रोटोकॉलच्या अधिकाऱ्यांसाठी न करता या बाबतीमध्ये हे 200 रुपये ज्यांनी तिकीट घेतलेलं आहे त्या लोकांना अधिकचे पैसे घेऊन सोडण्यासाठी हे काम केलं जातं. सर, याच्यामध्ये आणखी कोणी विश्वस्तांचा सहभाग आढळतो? आतापर्यंत एकच विश्वस्तांचा सहभाग आढळलेला आहे. आणखी काही त्यामध्ये सहभागी असतील तर समोर जर पुरावे आले तर निश्चितपणे त्या बाबतीत कारवाई केली जाणार. सर, माझं असं पूर्ण म्हणणं होतं की हे जे फिर्यादीमध्ये त्यांनी नमूद केलं आहे की काही आरोपींनी पैसे घेतले आणि फसवणूक केली, तर माझं असं म्हणणं होतं की हा फसवणुकीचा प्रकारच नाही आहे. पैसे घेतले आणि दर्शन करून दिलं नाही अशी तर केस नाही आहे. पैसे घेतले, वादा करता मानलं की पैसे घेतले, पण ज्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांना देवापर्यंत दर्शनाकरता नेलं पण होतं. ते फसवणूक कशी होते असं एक माझं म्हणणं होतं. पण ठीक आहे, ही काही ट्रायल नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ट्रायल सुरू होते त्यावेळेस याचं महत्त्व आहे आणि त्यावेळेसच याच्याबाबत कोर्ट निश्चितपणे काही निकाल देऊ शकते. आणि हे सगळं म्हणणं ऐकल्यानंतर कोर्टाने पोलिसांना तपासाची संधी मिळावी म्हणून 20 तारखेपर्यंत ह्या आरोपींची पोलीस कस्टडी दिलेली आहे. याला काही राजकीय देखील बाजू आहे असं काही आहे? नाही, तिथं हा प्रश्न तिथं काही नव्हता. राजकीय बाजू वगैरे काही नाही. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये जे काही त्यांनी तपासाच्या दरम्यान मिळवलं होतं त्याच गोष्टीशी संबंधित आहे. याचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. पण ती गोष्ट अजून काही तशी वर आलेली नाही आहे. याच्यामागे काही राजकीय हेतू होता किंवा नाही, आणि असेल नसेल ह्या गोष्टी सविस्तरपणे ज्यावेळेस कोर्टामध्ये ही केस चौकशीला लागेल आणि पुरावा नोंदवला जाईल आणि जे संबंधित साक्षीदार आहेत त्यांच्या पुराव्याच्या दरम्यान त्यांची उलट तपासणी होईल त्यावेळेस ह्या गोष्टी उघड होतील. आज ही वेळ नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्याची.